पण माझा ऑनेस्ट रिव्ह्यू तर मला वडा पण आवडला, चटणी पण आवडली. पूर्ण रस्त्याने एक एक मारुतीचं मंदिर आहे आणि प्रत्येक मारुती वेगळा आहे. मला भीती एकच वाटते का बाबा एवढा वारत जर माझी सगळ्यात फेवरेट टोपी उडून गेली तर काय करू. ओय खूप मोठा वाटतं बर का, खतरनाक. मी बोलू शकते की माझा आतापर्यंतचा बेस्ट वॉटरफॉल मी इथं बघते. पाण्याचा जो रुद्र अवतार असतो तो काय असतो ते एकदम समोर दिसते. बापरे, खतरनाक, एकदम खतरनाक. तर सकाळी सकाळी आपण चहा आणि टोस्ट खाल्ले इथे साताऱ्यामध्ये आणि आता थेट नटराज टेम्पलकडे जाऊयात. इथून जवळच आहे, चला. आज आम्ही आलो आहोत सकाळी सकाळी नटराज टेम्पलला. तर तमिळनाडूमधलं जे चिदंबरांचं टेम्पल आहे त्याची एक्झॅक्ट प्रतिकृती असलेलं मंदिर साताऱ्यात त्यांनी उभारलेलं आहे आणि बस स्थानकापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे जे की शिवाला समर्पित आहे. हे जे मंदिर आहे ना चिदंबरम, याला इथे उभारलंय ना म्हणून त्याला उत्तरा चिदंबरम पण म्हणतात, कारण ते ह्या साईडला येतं ना. अच्छा, म्हणजे उत्तर दक्षिण पासून उत्तर साईडला म्हणून उत्तर चिदंबरम. हे मला साऊथचे मंदिर म्हणजे त्यांची एस्थेटिक खूप आवडते. किती छान उभारलेले बघ, त्या वरचं जो आहे ना त्याच्या छोट्या छोट्या मूर्त्या, किती साऱ्या मूर्त्या बांधलेल्या आहेत. आणि मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली की मंदिराचे जे चारी कॉर्नर्स आहे ना तिथे नंदी आहे, दोन्ही साईडला नंदी आणि समोर असली तरी मूर्ती आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराची सुरुवात होते आणि सुरुवात केल्या की बरोबरच म्हणजे जे तिकडे जसं मंदिर आहे एक्झॅक्ट रेप्लिका. तर सकाळी सकाळी आम्ही ज्या मंदिरात आलो ते एकदम प्रसन्न, शांत आणि सुंदर मंदिर होतं. परंतु मध्ये फोटोशूट अलाउड नाही, मोबाईलच अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकली. आणि मंदिराच्या चारी बाजूंना अशा समोर जसे दिसत आहेत त्या प्रकारचे दरवाजे जे 4 राज्यांना समर्पित आहे, जसं महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक अशा 4ही राज्यांना आहे. आणि मंदिरात विविध देवस्थान आहे, जसं सुरुवात गणपती बाप्पाच्या मंदिरापासून होते, त्याच्यानंतर हनुमानजी आहे, शिव मंदिर आहे, राधाकृष्ण टेम्पल आहे आणि मध्ये मेन नटराजांची मूर्ती आहे. आणि मध्ये एका अर्थी मोबाईल अलाउड नाही, ते खरंच खूप छान आहे कारण मंदिरामध्ये खूप असंख्य वेगवेगळ्या मूर्ती आहे, त्या आपल्याला व्यवस्थित बघता येतात आणि एक शांतता आहे ती जोपासली जाते. वेगवेगळे फुलं मस्त त्यांनी इतकी छान फुलांची सजावट केली आहे ते सुद्धा बघता येतं. प्रामुख्याने सांगायचं म्हणजे तर एक स्थायिक जे साताऱ्याचेच आहे तर त्यांनी त्यांच्या स्वइच्छेने ही 5 एकर जागा मंदिरासाठी दान केलेली आहे आणि त्यानंतर हे मंदिर एका वर्षात स्थापन झालंय. आणि कर्नाटक दरवाजामधून बाहेर आल्यावर एक अय्यप्पा स्वामींचं मंदिर आहे, ते सुद्धा खूप छोटं सुंदर मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊया आपण. आणि इथे मंदिरात आल्यावर मला एक गोष्ट समजली की अय्यप्पा स्वामी म्हणजे महादेव आणि विष्णूंचा जो स्त्री अवतार होता म्हणजे मोहिनी देवी यांचे पुत्र म्हणजे अय्यप्पा स्वामी आहे. आणि तुम्ही साताऱ्यात येत असेल तर नटराज टेम्पलला सकाळी सकाळी जरूर भेट द्या. सकाळी यासाठी म्हणते की वातावरण पण प्रसन्न असतं आणि इथे आल्यावर एक मनाला शांती भेटते आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. तर आता काहीतरी पेटपूजा करूयात, जे साताऱ्यातले काही नावाजलेले पदार्थ आहेत ते ट्राय करून बघूयात. पहिले आपण चाललो आहोत कुठे, सुपनेकर उपहारगृहामध्ये. तिथला बटाटवडा फेमस आहे असं ऐकलंय, तर बघू ट्राय करूयात कसं आहे नक्की. इथे ऑर्डर द्यायचं काम चाललंय. तू ऑर्डर काय देतोय? काय घ्यायचं? काय घ्यायचं? बटाटे वडे चटणी. बटाटे वडे घ्यायचे ना, ते 2 घेऊ. आम्ही जर 2 बटाटे वडे घेणार आहे कारण आधी टेस्ट बघू, टेस्ट चांगली असेल तर अजून घेऊ. वडे आले, वडे पाहिले का इथे कसे हिरव्या चटणीमध्ये वडे आहे आणि चटणी पूर्ण थंड आहे आणि वडा गरम आहे, असं कॉम्बिनेशन आहे. युजली वडा जो असतो तो सांबर मध्ये वगैरे देतात किंवा आपल्या इथे वडा रस्सा मिळतो आणि इथे पावणी आहे, म्हणजेच त्या वड्याची खूप जास्त खासियत आहे. पण माझा ऑनेस्ट रिव्ह्यू तर मला वडा पण आवडला, चटणी पण आवडली आणि एक वेगळं क्रिस्पी आहे आणि एक वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन आहे, युनिक कॉम्बिनेशन, जे पहिल्यांदा मी पण इथे ट्राय केलंय. सुपनेकर झालं आता, तर आता आपण जाऊयात चंद्रविलास. वडा तर मस्त होता, बघूयात काय पुरी भाजी पण पुरी भाजी कशी. मिसळ पण आहे, पुरी भाजी पण. पण मी आणि दीदी आपण काय घ्यायचं? पुरी भाजी ऑलवेज.
पुरी भाजीच घेऊ आम्ही. मिसळ पण घेऊ शकतो. अच्छा ट्राय करूयात, चला बघू. हा वीकेंड. तर आपण आता ज्या ब्रांचला गेलो होतो चंद्रविलासच्या, त्या ब्रांचला पुरी भाजीच नव्हती. तर पुरी भाजीसाठी आता दुसऱ्या ब्रांचला चाललोय, जवळच आहे, मग पायी पायीच चाललोय. आणि चंद्रविलासच्या टोटल 3 ब्रांचेस आहेत. हा ते काका तेच तर बोलले नेमकं आम्ही त्याच ब्रांचला गेलो जिथे पुरी भाजी नव्हती. तर आता इथे जाऊन पुरी भाजी खाऊयात. इतकी गर्दी आहे मध्ये, सगळेजण आधीच येऊन गेलेले. तर आम्ही वेटिंगला बसलोय, जसं एखादा टेबल रिकामा होईल आम्ही जाऊन. तर हा त्यांचा असा बाहेरचा थोडाफार एरिया आहे जिथे गुलाबजाम, मैसूर आणि काही कंदी पेढे स्वीट्स ठेवले. आणि हा छोटूसा बाळ त्याच्या पप्पांना म्हणतो मला हेच पाहिजे तेच पाहिजे. हेच मजा आहे छोट्या मुलांची. पुरी काय करायचं? पुरी भाजी सांगायची. 2 पुरी भाजी दे. हा. आणि भाजी कशी बटाट्याची सुकी येणार की असं रस्त्यामध्ये येणार? किती पुऱ्या असतात? 4 ना. अरे यार अजून एक सांगून द्यायची. ही आपली आली गरमागरम पुरी भाजी, त्याच्यासोबत 4 पुऱ्या आणि लाल रस्साची भाजी. आता आम्ही एक फुल पुरी भाजी मागवली आणि एक हाफ मिसळ आणि एक हाफ पुरी भाजी असं. पुरी भाजीच असेल का 4 पुऱ्या तर येत आहे. आणि पुऱ्या खूप जास्त ऑइली नाही आहे, छान आहे. फक्त भाजी थोडीशी थिक जरी असते तर छान वाटलं असतं, पण टेस्ट ओव्हरऑल चांगली छान आहे टेस्ट. हा. आणि एक मेन गोष्ट मला ही आवडली की हाफची पद्धत आहे. म्हणजे जर आता एखाद्याला फुल जातच नाहीये मग तो काय करायचं, 2 पुरी पण येऊ शकते. एकदम साताऱ्याची टेस्ट आहे. हो. खूप गरम आहे. कारण ते काका आले ते भारी होते, त्यांच्यामुळे आपल्याला कळलं हाफ हाफ आहे. आणि सगळ्यात शेवटी ते एकदम मस्त बोलले आम्ही तुमची मिसळ खायला येतो आणि तुम्ही तुमची पुरी भाजी खायला या. नाशिकची मिसळ हा म्हणजे त्यांनी मान्य केलं ना की नाशिकची मिसळ जगभरात भारी. जगात भारी. सज्जनगडला जाताना एकदम सुंदर रस्ता लागलाय ज्याच्यात दोन्ही बाजूनी घनदाट झाडं आणि आजूबाजूला कोणी नाही. या रायडरला जेव्हा असे टर्न येतात तेव्हा खूप मजा येते. ते ऑटो स्टेअरिंग जसं फिरतं. आणि आजचा नजारा असा आहे की आम्ही सगळेजण ब्लॉगर्स बनलोय, कारण बघू शकतो सगळेजण ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घेत आहे. पावसामुळे मध्ये मध्ये असे दगड पडलेले, छोटूसं लँडस्लायडिंग झालंय. तर येत असाल तर जपून, जसं की इथे मी इथे आता गडाच्या पायथ्याशी आलोय आणि आज भरपूर गर्दी दिसते कारण वीकेंड आहे, त्याच्यामुळं आले असेल. पुढे लावू शकतो आपण. आता आम्ही सज्जनगडला आलोय आणि तुम्ही बघू शकता की किती जास्त जोरात पाऊस चालू झालेला आहे. आणि पावसात जाण्याची मजाच वेगळी आहे. आणि त्याच्यात इथे सगळ्या आजी गरम गरम भुट्ट विकताय. येस, 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे फक्त 10-15 मिनिटाचा आहे. नाही आई त्या बोलले का 15च मिनिटं जायला लागतील फक्त. पण आता आपल्या स्पीडवर आहे, आपण किती वाजतो. आणि हे बघितलं का मस्त त्यांनी कचरा ठेवायला केलेले छोटे छोटे डस्टबिन. हे खूप मॅन्डेटरी आहे खरं तर. हा म्हणजे सगळे नाही पण मग काही लोक तर टाकतीलच ना प्रत्येक गडावर. आणि त्यांनी 2-3 पिलर सोडून लगेच ठेवलेले आहे. बरोबर. गोड तेलाच्या डब्यांचा वापर केलाय. हा त्याला बोलतात टाकाऊतून टिकाऊ. पूर्ण रस्त्याने एक एक मारुतीचं मंदिर आहे आणि प्रत्येक मारुती वेगळा आहे. इथे नाव आहे उमरज मारुती, इकडे चाफळ प्रताप मारुती. म्हणजे एवढे नाव आहे हे तर मला माहित पण नव्हतं. असा हलका हलका पाऊस छान वाटतो पूर्ण पावसापेक्षा. हो शेपटीचं स्ट्रक्चर. स्टँडिंग मारुती, उभा मारुती. व्हॉट्स युअर राशी? माझी अक्वेरियस. तुमची मराठीत मीन मीन का? नाही कुंभ. कुंभ आहे अक्वेरियस कुंभ. तुमची जेमिनाय, मिथुन. मिथून. दादाची पण तीच असेल. म्हणे दादाची वेगळी मीन आहे वाटतं. हा मग याच्यानुसार असेल ना जन्म नावानुसार. मीन मग नसेल हो, कारण माझ्या जन्म नावानुसार मीनच आहे. मग एक राशीचं लग्न नाही होत. आता झालं. मेष असेल त्याची. आता हे कोणतं मंदिर आहे?
ए हा क्यूट आहे, किती सुंदर आहे छोटू. मस्त आहे ना मूर्ती, एकदम छान आहे. हा. आणि इकडे गोमाता आहे. ही सुद्धा एक या पानसाबरी इथं भरपूर आहे ते बघ. काल पाहिलं ना आपण ते दिवसात. कोणतं? हा, या इथे ना प्रत्येक पायरीवर काहीतरी आहे. जशी ऐक, हा, तो तुझं पिकअप आहे. या इथे पण आहे, पण याची इन्फॉर्मेशन मला माहिती नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना सगळ्यांना कळेल. इथे परत अजून एक वेगळ्या शेपची मारुती रायाची मूर्ती आहे, पारगावचा मारुती. पण इकडचे जे किल्ले त्यांनी खूप मेंटेन ठेवलेलं आहे, माहिती का, त्यांचं संवर्धन झालेलं आहे नीट. आणि बघितलं का, प्लास्टिक वगैरे नाही टाकत लोक. जेव्हा असे डस्टबिन राहतात ना, सगळेच नाही पण काहीतरी. आणि इथे तुम्ही पेहराव करून फोटो काढू शकता. आणि हे आलंय गडाचं प्रवेशद्वार, दुर्ग सज्जनगड. आणि त्याची तटबंदी ही तेव्हाचीच आहे जुनी, आणि ती अजून पण किती मजबूत आहे. चलो पुढे जाऊ आपण. हे दगड किती खाली यार, एकदम. हो ना, किती डेंजर असे खाली आलेलं आहे. ठीक आहे, इथं परत एक प्रवेश द्वार आहे दुसरं, श्री समर्थ महाद्वार. आणि इथे आमचे प्लेयर्स थोडे थकले. लहान मुलांची एनर्जी म्हणजे अल्टिमेट लेवल आहे, पळत पळतच चढायचं. तुम्ही दिलेल्या खाण्यामुळे तो जंगल विसरतो आणि रस्त्यावर आयुष्य गमावतो. कृपया हे टाळा. हे एकदा खरं आहे. आपल्याला असं वाटतं आपण त्यांना जेवायला दिलं पाहिजे, बट हे कुठेतरी त्यांच्याच जीवासाठी हानिकारक होतं. आता आपण भरपूर असं वरती आलंय, आणि ह्या साईडला काहीतरी आहे. इकडे आहे अंगलाई देवी मंदिराकडे. आणि या इथे जे तलाव बनलेला आहे ना, हा घोड्यांना पाणी पिण्यासाठी तलाव बांधला गेला होता. हा जो तो अजून पण किती नीट आहे. इथे जाऊ शकतो आपण पायऱ्यांच्या इथे. अरे पायऱ्या आहे नॉर्मल. इतकं शांत वाटतंय, शांती एकदम शांती, सुख, समृद्ध करंटली ते अनुभवतोय आम्ही. परत पाऊस सुरू झाला. आता मला टोपी घालावी लागेल. कॅमेरा जरा टाका वाईट. सुंदर. आमच्याकडे 4 प्रकारचे पक्षी झालेले तुम्ही बघू शकता. एक मोर, दुसरा पोपट, तिसरा बगळा. आणि दादा कावळा. खाऊ खाव इंग्लिश कावळा आहे. चला आता इथे मस्त मन शांत झाले, आता पुढे जाऊ आपण. चलो अब चलते अंबे माते के दर्शन लेने. यार आपण आपली भेळ आणायला पाहिजे होती. भेळ भेळ इथे वरती मस्त वाटलं असतं खायला. खरंच इथे आणू शकलो असतो. आणि इथं आहे अंगलाई देवीचं मंदिर. ओ हे पाहिलं, दगडी वृंदावन तर आहेच, आणि त्याच्या पुढे हे आहे ना शिवपिंड. आणि तिचा शेप बघितला तुम्ही, असा रेक्टँगल मध्ये अशी सारखं. आणि दुसरी गोष्ट, हे होम बघा, होम पाण्याच्या आकारातला असं एकदम युनिक आहे. आणि इथे पुढे गेल्यावर मंदिर. जय अंबे माते की जय. खूपच सुंदर.
इथे स्वामी समर्थ राहिलेले आहे. आता बघा इथे लिहिलेलं आहे समर्थांची बसण्याची जागा इथे कोणी बसू नये. हो, रामदास स्वामी ते इथे राहिले होते ना. मंदिराची वाईब एकदम अनोखी, शांत, एकदम शांत. कोणतं दृश्य? ओ भाई साहब, अशक्य सुंदर सह्याद्री. आता हा जो रस्ता जाणार येतो समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीकडे वरती. ते यार लहानपणाची आठवण येते. लहानपणी काही ना काही घ्यायचंच राहायचं. कसं आहे, काय पाहिजे, काय घ्यायचंय? डमरू घ्यायचंय? डमरू जास्त ते हे घ्यायचे, ते चिमणी सारखं नसायचं का ते 102 वरती हे घ्यायचं ते मस्त. तर आपण आता जे बघतोय ते त्याला वीरगळ म्हणतात. आणि इथे माहिती दिली त्याची, जाणून घ्या ऐतिहासिक वारसा वीरगळाचा. एखाद्या युद्धात वीरमरण आलेल्या व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ अशा प्रकारचे कोरलेल्या स्मृतिशिळांना वीरगळ असे म्हणतात. त्यात सर्वात खालच्या थरात प्रत्यक्ष युद्ध, दुसऱ्या थरात स्वर्गीय अप्सरा त्या वीराला नेण्यासाठी आलेल्या असतात, तर तिसऱ्या थरात तो वीर शिवपिंडीची पूजा करताना दाखवलेला असतो. असे वीरगळ महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात 12व्या-13व्या शतकात कोरले गेले. म्हणजे आपल्या सज्जनगडाचा इतिहास हा 12व्या शतकापर्यंत मागे जातो, पण याची पूजा करायची नसते. तर इथे आपल्याला एक शिलालेख दिसतोय जिथे ते चित्रीकरणाच्या रूपात दाखवलंय. पहिला जो थर आहे तिथे युद्ध चालू आहे आणि दुसऱ्या थरात त्या योद्ध्याला घेण्यासाठी अप्सरा आलेल्या आहेत आणि तिसऱ्या थरामध्ये तो वीर आपल्याला शिवाची पूजा करताना दिसतोय. तर इथे तलावात पण आपल्याला शिवपिंड दिसेल आणि बाकीचे थर कदाचित खाली असावेत. आणि वीरगळाच्या पुढे तिथे आल्यावर समर्थ रामदास स्वामीजींची मूर्ती आहे. इकडे एकदम मस्त लिहिलेलं आहे, घरोघरी गाई पाळा हेच आवडी गोपाळा. मस्त सेंटेन्स आहे. आता पूर्ण गडाचं जवळपास दर्शन झालंय आणि गडाच्या वरती सगळ्यात वरती आल्यावर त्यांचं स्वामी समर्थांचं रामदास स्वामींचं संस्थान आहे, जिथे राहू पण शकतो आणि खायची प्यायची पण व्यवस्था आहे. हे इथे रूम्स आहे. इथे मागे समाधी आहे. समाधी खूप मस्त आहे. असा भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्गातून खाली जाऊन समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. परंतु तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही आहे. जो कोणी अलाउड यूज करेल त्याला 1000 रुपये दंड आहे. तर असं समाधीचं दर्शन घेऊन इथे पुढे आल्यावर एक गोष्ट समजली की वाटेत येताना भरपूर गणपती सॉरी नॉट गणपती, मारुतीरायांच्या मूर्ती आपल्याला दिसल्या होत्या. तर ती प्रत्येक जी मारुतीरायांची मूर्ती होती तर त्यांनी सांगितलं ते टोटल 11 मारुती आहे आणि ते रामदास स्वामींद्वारे स्थापित आहे. जसं काही साताऱ्यामध्ये, काही पारगावला आहे, कोल्हापूरला, काही सांगलीमध्ये, असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी म्हणजे टोटल 11 ठिकाणी आहे. परत दशावतार कोणते ते दशावतार इथे लिहिलेले. तर हे असे म्हणजे लिहिलेलं असणं खूप गरजेचं आहे, कारण यातूनच लोकांना माहिती कळतं. शॉर्ट अँड स्वीट. आणि किती मुसळधार पाऊस सुरू झालाय, खूप मजा, एकदम जोरात. कमॉन चलो, खूप मस्त पाऊस आहे. नाही, कमॉन हिअर. अशा छोट्याशा गल्ली बोळांमधून जाऊन मागे रस्ता आहे. नाईस. तसंच म्हणून मी बंदात म्हणायचे की पावसाळ्यात जसं हिरवा शालूच पांघरलाय मातीने. आणि इथे समोरच एक जे बोलत होती डॅम दिसतो, कारण धुकं गेले लिटरली माझ्या हातातून कॅमेरा सटकतो, इतक्या लेवलचा वारा आहे. खूप जोरात वारा सुटलेला आहे. आता उडल्यासारखं होतं अक्षरशः. अरे हा कॅमेरा उडतोय माझ्या हातातून.
विलक्षण सुंदर नजारा. मला भीती एकच वाटते का बाबा, एवढा वारच जर माझी सगळ्यात फेवरेट टोपी उडून गेली तर काय करू. मागचं वाचलंय आणि मी तुम्हाला सांगते. याची स्टोरी अशी आहे की म्हणजे स्वामी समर्थांचे भरपूर शिष्य होते, पण त्यांचा कल्याण नावाचा जो शिष्य होता त्याच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. पण मग असं असतं ना फेवरेटिझम, तर बाकी स्टुडंटला ते आवडत नव्हतं. तर मग तेव्हा म्हणजे त्यांनी समर्थ रामदासांनी एक परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी स्वतःचे केस असे विस्कटवले, स्वतःला शेंदूर फासला आणि इकडे सैरा वैरा असे ते पळत सुटले. आणि ते बघून सर्व शिष्यांना वाटलं की स्वामी असं का करताय, त्यांना वेड लागलं का. मग ते बोलले की माझ्याकडे तलवार आहे आणि जो कोणी माझ्या जवळ येईल त्याचा मी शिरच्छेद करेल, त्यांना हत्या करेल. परंतु मग सगळे शिष्य त्यांचे जे होते ते लांब पळायला लागले आणि तेवढ्यात कल्याण जे होते ते असा म्हणजे हंडे वगैरे घेऊन येत होते पाण्याचे, आणि त्यांनी आले आणि त्यांनी बघितलं की स्वामी असं का करतायत. आणि असं बघितल्यावर ते तो हंडा खाली ठेवून स्वामींकडे पळत सुटले आणि त्यांनी डिरेक्टली स्वामींचे पाय धरले. स्वामी त्यांना म्हणाले की तू माझ्या जवळ आला तर मी तुझा शिरच्छेद करेल. तेव्हा त्यांचे असं वाक्य होते, ते म्हणाले गुरुच्या हातून मरण येणं यापुरतं भाग्य कुठले. आणि यावर मग स्वामींनी त्यांना तलवार खाली ठेवली आणि आलिंगन दिलं आणि म्हणाले की बाकीचे शिष्य जे होते ते देहबुद्धीने माझ्याकडे येत होते, परंतु तू आत्मबुद्धीने माझ्याकडे आला. आणि जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा बाकी शिष्यांनाही कळलं की का स्वामींचं त्यांच्यावर विशेष प्रेम होतं. आणि ही घटना जी होती ती या ठिकाणी घडली आणि म्हणून या जागेला ब्रह्मपिसा असं म्हटलंय. म्हणजे एक शिष्याची फक्त प्रेमी म्हणून चालत नाही, तर त्याची निष्ठा किती होती त्यांच्यावर हे त्यांना स्वामींना कळालं होतं, म्हणून कदाचित त्यांचं विशेष प्रेम होतं त्यांच्यावर. आणि आता गडावरची सगळ्यात शेवटची प्लेस म्हणजे धाब्याचा मारुती आणि मंदिराच्या बाहेर इथे छोटस शिवलिंग आहे. आणि इथे मंदिराचं कामकाज चालू आहे. हो, काम चालू म्हणून जाता नाही, म्हणून हे शेवटचं स्थान आहे. आणि इथून जसं अंगलाई देवी पासून आलोय इकडून मग पायऱ्यांनी गड उतरण्याचा मार्ग. छोटा बच्चा समझ के हमको नाक दिखाना रे, डिबडी डब डब डिबडी डब डब. तिथे असंच गाडी गात होती. तर अशी आमची रील बनून गेली. तर पुढचे फेमस रील स्टार इन द मार्केट. नेक्स्ट लेवल पाऊस चालू आहे, काहीच दिसत नाही समोर. ठोसेघर वॉटरफॉलला आम्ही जात होतो आणि जस्ट अशी इकडे नजर पाहिली, फिरवली, तर मला एकदम मोठी पवनचक्की समोर दिसली, खूप मोठी आणि एकदम अचानक दिसली ती, जी आता धुक्याच्या आड लपली आहे. थोडंसं धुकं बाजूला झालं की दिसू शकते आपल्याला. मोठी दिसते ती, जवळ जाऊन कॅप्चर नाही होणार आणि भरपूर आहे बरं का पुढे, पण आता आपल्याला ह्या दोनच दिसत आहे कारण धुकंच तेवढं मॅसिव्ह आलेलं आहे. खूप मस्त. चलो चलो बाबा, खूप पाऊस. इतकी बेकार थंडी वाजते का पूर्ण थरथर तरतर होते. पण एका व्हिडिओ साठी काय काय करावं लागतंय, बापरे. काय चाललंय, कसा आहे पाऊस. तर आपण आता चाललोय ठोसेघर वॉटरफॉलला. आम्ही ठोसेघर वॉटरफॉलला आलोय, पण थांबा थोडासा व्हिडिओ करते. आलाय ठोसेघरला आलोय आणि सहन होत नाही, इतका पाऊस सुरू झालाय. वारा, खतरनाक वारा आहे, ती पूर्ण थंडी, बापरे खूप भयानक. तरी पण खूपच समोर गर्दी आहे ना, भरपूर गर्दी लोकांची. हे आमचे 2 मेंबर्स आले इथं, आमचे 2 मेंबर्स. आम्ही मी तुम्हाला दिसतोय का नाही ना. चला चला, गाडी आली गाडी आली.
आणि इथून असं पार्किंगची पण सोय वाटते इथे. धबधबा कुठे? खाली वाटतं, खाली खालीच आहे. तिकीट काढायचंय. आणि यांचं आहे का ज्योतिबा फुलेंचं वाक्य आहे, मती विना विद्या गेली विद्या विना, ते वालं. तसं त्यांनी मस्त लिहिलंय, झाडा विना ढग गेले, ढगा विना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेती विना समृद्धी गेली, समृद्धी विना सारे हवालदिल झाले, इतके सारे अनर्थ फक्त एका वृक्ष तोडीने केले. व्हेरी नाईस. निसर्ग हा म्हणून कोपला, जाणीव त्याची ठेवा रे, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा रे. झाडे लावा झाडे जगवा रे. व्हेरी ब्युटिफुल. चलो. हा म्हणजे किती 6ला बंद पण होणार आहे. यायचा प्लॅन करत असेल तर आधी या. 6ला बंद होतं. आम्ही लवकर आलोय थोडंसं 1 तास आधी. आणि खालून इथून धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे. पण हे मस्त केलं ना धबधब्याकडे जाण्याच्या लाईन. दोन्ही बाजूने जंगल आणि तिकडून रस्ते. वाव. वायफाय देत असतो तर खूप झाडे लावली असती, मग ऑक्सिजनसाठी का नाही लावणार. तिकीट किती होतं ठोसेघरचं? म्हणजे 50 रुपये इच तिकीट. आणि कॅमेरा वगैरे त्याचे तर काही चार्जेस नाही, तो तुम्ही इझिली आणू शकता. 2 प्रकारचे धबधबे आहे, एक मोठा धबधबा एक छोटा धबधबा. आपण पहिले मोठ्या धबधब्याकडे जाऊ. हां इथे हा काय मोठा आहे. हो एक इकडून जायचा मोठा आहे छोटा. वेअर टू गो? मोठा. सगळ्यांचं आमचं वोटिंग झालंय मोठा, तर मग मी मोठ्या धबधब्याला चाललोय. मला भीती वाटते इथून काही येणार नाही ना. म्हणूनच ते 6 वाजता बंद करता, कारण ते बोलले वाघांचं एरिया. आता आमचा छोटा पांडा पडला होता. छोटा पांडा पडून धपकन दिशे. पासूक वडा. ज्या पक्ष्यांची आपल्याला नावं पण माहिती नाही, असे वेगवेगळे पक्षी. ही आवाज येतोय का त्या धबधब्याचा? हा. आणि धबधब्याच्या वाईब्स इथे यायला सुरुवात झालेल्या आहेत. खूपच सारा आवाज येतोय. झाडांमुळे पाऊस थोडा कमी लागतोय. ओय खूप मोठा आहे वाटतं बरं का, खतरनाक. थांबा याचा व्ह्यू घेत घेत जाऊ. खूप मोठा वॉटरफॉल आहे. प्लीज मिस्टर टिया कॅन यू बी अ साईड. आता जे तुम्हाला समोर दिसणार आहे आपल्याला खूपच सुंदर. मी बोलू शकते की माझा आतापर्यंतचा बेस्ट वॉटरफॉल मी इथे बघते. आतापर्यंत पाहिलेला बेस्ट वॉटरफॉल आहे दिसतं. पुढे जाऊन बघू ना आपण, अजून जास्त सुंदर दिसेल. आणि तो इतक्या लांबच पाहिजे का लोक त्याला खराब नाही करणार. हे काय हो जवळ असता ना कचरा केला असता. एक्झॅक्ट समोर निसर्गातील सगळ्यात सुंदर मी आतापर्यंत पाहिलेला धबधबा, ज्याचे तुषार इतके छान उडताय खाली जेव्हा जसा तो पडतोय. चलो छोटा धबधबा. आणि हे धबधब्याचे उडणारे असंख्य असे तुषार. हा समोरचा, हा जो दिसतोय ना हा समोरचा धबधबा. चलो नेक्स्ट. मोठा धबधबा आता बघून झाला. छोटा धबधबा मागे आणि काहीतरी गुहा आहे वाटतं. त्यांनी लिहिलंय छोटा धबधबा व गुहेकडे. हां हे काय समोर इथं लिहिलंय ना, मोठ्या धबधब्यापासूनच एक पायवाट केलेली आहे जी छोट्या धबधब्याला घेऊन जाते. तर तुम्हाला रिव्हर्स जायची काही गरज नाही आहे, तिथूनच कनेक्टिव्हिटी भेटेल. तर आम्ही पण आता तसंच थकलो भागलो चाललोय. हो भूक लागली. आजचा जो दिवस आहे तो खूप लक्षात राहणार आहे, कारण आम्ही खूप आगळा वेगळा अनुभव घेतलाय. भर पावसात धबधबे एन्जॉय करतोय, फुल मस्ती. एक समोरून पण रस्ता होता, पण आम्हाला आगाऊपणा करायची जशी सवय तसा एक छोटासा रस्ता आहे, तिथून आम्ही चाललोय. चान्स आहे तुम्हाला अजून पण, या इकडून. तर आता आमचं बघून घ्या पण दोघी जणी तशाच येत आहे. हे काय म्हणजे आम्हाला सांगता शॉर्टकटने नाही जायचं, झाडांनी व्ह्यू नाद घुमू दे एकच दिन मी मराठी. माझा आवाज थोडा इग्नोर करा, त्याचा व्हॉइस छान आहे. माझं तोंडाची बडबड फक्त. आमचे 2 पार्टनर्स कुठे? येत आहे
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा गरजा महाराष्ट्र माझा. आणि असं गाणे म्हणत म्हणत आलं की मोठा रस्ता पण छोटा वाटतो आणि समोरच परत एक ॲरो आलाय, छोटा धबधबा आणि गुहेकडे जाण्याचा. तिथं समोर लिहिलंय पाण्याचं वागणं किती विसंगत, पोहणाऱ्याला बुडवून आणि प्रेताला ठेवी तरंगत. तर त्यांनी धोक्याची सूचना अशा याच्यात दिली आहे. कोणी पण धबधब्याच्या इथं आल्यावर आगाऊपणा करू नये. हे एवढे लोक आहे ज्यांना आपला जीव गमवावा लागला इथे येऊन. प्लीज पाण्याच्या इथे येणार असं काहीच करायची गरज नाही, कारण पाणी जितकं सुंदर आहे तेवढं ते म्हणजे खूप भयानक पण आहे. का मस्ती करायची उगाच त्या गोष्टीशी जिथे आपला काहीच कंट्रोल नाही आहे. का जर ती लाट दगड तोडू शकते तर आपण मुंगी आहे, चिंदी मुंगी आहे त्यांच्यासमोर. तर कोणी फक्त निसर्गाचा आनंद घ्या, आगाऊपणा करू नका, आपला जीव अनमोल आहे. इथून फक्त पाण्याचा आवाज येतोय आम्हाला, पण पुढे जाऊन खूप मोठं पात्र किंवा धबधबा असू शकतो. लेट्स एक्सप्लोर. खूप जवळ आहे, खूपच जवळ आहे. खालून आहे म्हणून तर तेवढा विलक्षण सुंदर दिसणार आहे. बाप रे, खूपच खतरनाक. आई शपथ, मी तुम्हाला समोर ते दाखवणार आहे. नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. कारण पाण्याचा जो रुद्र अवतार असतो तो काय असतो ते एकदम समोर दिसते. जस्ट लुक ॲट दिस. बाप रे, म्हणजे त्याला कोणीच थांबवू शकत नाही, कोणीच नाही. एवढा विलक्षण सुंदर आहे, केवढा फोर्स येतो. बाप रे, खतरनाक, एकदम खतरनाक, डेंजर. तिकडे गुफा आहे वाटते, तिकडे आवाज करताय. हा, त्या साईडला जाऊन गुफा आहे. पण मला आता तिथे जायची पण भीती वाटते, कारण तो पाण्याचा फोर्सच एवढा आहे आणि असं वाटतं की ते आपल्याला मागे ढकलणार आहे. असं इतक्या जवळून, केवढ्या जवळून धबधबा आहे. बापरे, पहिल्यांदा एवढा जवळून धबधबा पाहिलाय. आणि आता आपली एंट्री होणार आहे गुफेमध्ये. मला भीती वाटते मध्ये जायची. चला, अरे यार भीती वाटते. ओय बाई, नाही जायचं मध्ये नाही जायचं तिकडे, कारण ते दगड कोसळणार. तर काय करायचं. हा एवढी डेंजर गुफा आहे. ओ नाही, थांबा इकडे, नको, कारण खाली वरून पाणी आहे, नाही जायचं. कारण प्रॉब्लेम काय, हा जो दगड आहे त्याच्या एक्झॅक्ट वरती धबधबा आहे. तर मला असं वाटतं हे बघून आता आपण जाऊया. चला. म्हणजे या धबधब्याने सांगितलं डोंट अंडर एस्टिमेट लिटल वन, कारण छोटा धबधबा खतरनाक आहे. हा, आम्ही सुद्धा पहिले मोठ्याकडे गेलो, पण छोटा बाप रे, नेक्स्ट लेवल. हा, एवढी डेंजर होती का त्या या दगडाच्या खाली आहे म्हणून आम्ही रिस्क नाही घेतली. कारण ती लाट जर दगडाला तोडू शकते तर आम्ही काय. गुफा में भागते. हे आहेत आपले कांदा आणि 2 पाव घेतल्या. कसं आहे, मजा आली. आता खूपच जोरात पाऊस वाढला यार. जसं उतरलो तसं डायरेक्ट पावसाने घेरलंय. तुम्ही विचार करत असते आम्ही एवढ्या थंडीत इतकं थरथरतोय, पाऊस इतका जोरात चाललाय, पण या मुली कुठे चालल्यात. तर आम्ही चाललो आहोत सातारचे सुप्रसिद्ध कंदी पेढे खायला, लाटकरांच्या इथे. तिथे जाऊ, काय काय स्वीट्स आपण ट्राय करू. लाटकरांचे 2 ब्रांचेस, एक पेढेवाले, दुसरं पण पेढेवाले. आता कुठे जायचं, स्कॅम होईल का की हे दोघं भाऊबंदकी इथं. आणि तिथे लिहिले मुख्य शाखा. कंदी आणि स्पेशल कोणता. हा स्पेशल वाला कंदी, हा रेग्युलर आहे. अच्छा, दोन्ही कंदी आहे. हे दोन्ही कंदी पेढाच आहे. हा जो आहे तो केशरचा आहे आणि हा नॉर्मल आहे. केशर चांगला आहे. गुलकंद बर्फी एकदम थोडीशी दाखवा. हवा खोबरं आणि गुलकंद असं तिन्हीचं मिक्सचर असते. ही गुलकंद बर्फी आहे. असं टोटल तुम्ही आपल्या 2 ब्रँचेस.
ही एक आणि पोहे नाका हे सगळ्यात जुनं शॉप 147 वर्ष झाले असते. आता आमची थर्ड जनरेशन व्यवसाय. थर्ड जनरेशन आहे त्यांची.